नमस्कार, मुक्ताज क्रिएशन चॅनलवर आपले अगदी मनापासून खूप खूप स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सुंदर अशी एक आयडिया शेअर करणार आहे आणि ती म्हणजे आपल्या घरांमध्ये सहसा प्रत्येकाच्या घरामध्ये म्हणजे बरेच जण रेडीमेड शर्ट्स विकत घेतात आणि त्यामध्ये एक फॉर्म निघते. तर हे फॉर्म आपण फेकून देतो. हे फॉर्म फेकून न देता त्याचा यूज कसा करायचा हे आज मी आपल्याला शेअर करणार आहे. तर पहा, आपण शॉपमधून रेडीमेड शर्ट घेतो तर तेव्हा त्यामध्ये या प्रकारचे हे फॉर्म निघत असते. ते पॅकिंगमध्ये हे फॉर्म त्यांनी टाकलेले असते. तर हे फॉर्म टाकून न देता आपण त्याचा एक सुंदर असा यूज करणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता आणि त्यासाठी आणखी घेतलेले आहे हे मटेरियल. ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे 4.5 बाय 7 इंचाचे 2 फॅब्रिक पीसेस आहे, जे की ब्लाऊजमधून निघालेले कटआउट्स आहेत आणि त्याचबरोबर त्याच मापाचे हे नॉन-वॉवन फॅब्रिकचे पीसेस आहे आणि एक झिपर व एक रनर घेतलेले आहे. चला तर मग आता आपण हा फॉर्म आहे तर आपण त्या मापामध्ये याला कट करूया. तर पहा, जे मेन फॅब्रिक आहे त्याच मापाचे हे फॉर्म कट करून घ्यायचे आहेत. मेन फॅब्रिक आणि नॉन फॅब्रिक आणि हे फॉर्म असे हे 3 लेयर्स असणार आहे. तर पहा, या पद्धतीने हे कट करून घेतल्यानंतर नॉन फॅब्रिक, फॉर्म आणि त्यावर हे मेन फॅब्रिक ठेवून या पद्धतीने त्याला पिन लावून घ्यायचे आहे. बॉल पिन लावायचे आहे आणि हा दुसरा पीससुद्धा त्याचप्रमाणे सेट करून घ्यायचा आहे. पोस्टचे 2 पीसेस आहेत, हे 2 साईडचे, हे तुमच्या लक्षात आलेच असेल. तर बघा, या पद्धतीने हे करून घ्यायचे आहे आणि याच्या चारही साईडला स्टिच करून घ्यायचे आहे आणि ते दोन्ही पीसेस झिपनी या पद्धतीने जोडून घ्यायचे आहे आणि नंतर रनर इन्सर्ट करायचा आहे. व्हिडिओ स्किप झालेला आहे, सॉरी. तर बघा, त्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीने दोन्ही भाग एकावर एक ठेवून दोन्ही साईड्स अगदी व्यवस्थित म्हणजे सेट करायचे आहे. दोन्ही पण कुठे म्हणजे झोळ होणार नाही, येणार नाही त्यामध्ये. या पद्धतीने व्यवस्थित हे सेट करायचे आहे. ते काय स्टिच करता करता सुद्धा वाकडे होऊ शकते, तर व्यवस्थितपणे सेट करून या पद्धतीने दोन्ही साईडने स्टिचेस घ्यायचे आहेत. आधी दोन्ही साईडने स्टिच घ्यायचे आहेत. तर तुम्ही 2 स्टिचिंग लाईन्स घेऊ शकतात. तर पहा, तुम्हाला याला रफ एजेस फिनिश करायचे नसेल तर या पद्धतीने दोन्ही साईडनी म्हणजे सगळ्या साईडनी डबल स्टिचिंग लाईन्स घ्यायचे आहेत. तर पहा, नंतर दुसरी साईडसुद्धा या पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे आणि मग पुन्हा त्यावर स्टिचिंग लाईन्स घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने आपण हे स्टिच केले पाऊच, तर ते वाकडे होत नाही. सहसा त्यामध्ये झोळ येतो आणि वाकडे ते फोम असल्यामुळे हे प्रकार होत असतो. तर पहा, या पद्धतीने व्यवस्थित असे हे स्टिच करायचे आहेत. डबल स्टिच घेत आहेत हे. तर तुम्ही सिंगल स्टिचिंग लाईनसुद्धा घेऊ शकता, कारण आपल्याला रफ एजेस फिनिश करत असतो तेव्हा त्यावर पुन्हा 2 स्टिचिंग लाईन्स येत असतात. तर पहा, या पद्धतीने आपल्या इथे पाऊच तयार झालेला आहे. तर तुम्हाला याचे रफ एजेस फिनिश करायचे असेल तर ते सुद्धा करू शकतात. तर पहा, आणि असंही ठेवले तरी चालते. तर उलटं करून घेऊन आपण त्याला यूज करू शकतो. सुलटं करून घेऊन त्याला यूज करू शकतो. तर पहा, रफ एजेस फिनिश करण्यासाठी मी त्या स्ट्रिप्स घेतलेल्या होत्या. तर ती स्ट्रिप या पद्धतीने फोल्ड करायची आहे. पहा, या पद्धतीने इथे फोल्ड करायची आहे त्यावर झिपवर आणि यावर स्टिच घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता आणि याप्रमाणे कट करून घ्यायचे आहे उरलेला भाग आणि त्यानंतर पुन्हा ही स्ट्रिप मागे टर्न करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि या पद्धतीने पुन्हा इथे स्टिच घ्यायची आहे. तर ही फिनिशिंग लाईन याप्रमाणे एजेस फिनिश केले तर ते खूप सुंदर दिसते. आणखी आपल्या पाऊचला लुक येतं. बघा तुम्ही, खूप सुंदर दिसतं पाऊच त्यामुळे स्टिच केल्यानंतर. तर या पद्धतीने त्याच्या तिन्ही साईड म्हणजे आता एक साईड झालेली आहे आणि उरलेल्या दोन्ही साईड्स च्या एजेस फिनिश करून घ्यायचे आहेत. आणि एजेस फिनिश करून झाल्यानंतर नेहमीप्रमाणे झिप उघडून पाऊच सुलटे करून घ्यायचे आहे आणि कोणे पण व्यवस्थित काढून घ्यायचे आहे. तर तुम्ही पाहू शकता की शर्टमधून निघाल्या फॉर्मचे आणि कटआउटचे आपण इतक्या सुंदर प्रकारे उपयोग करू शकतो. अगदी कमी खर्चात म्हणजे 5 ते 6 रुपयामध्ये एवढे सुंदर पाऊच आपण तयार करू शकतो आणि 30 ते 35 रुपयामध्ये त्याला सेल करू शकतो. तर तुम्हीही घरच्या घरी असे पाउचेस बनवून सेल करू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा
आवश्यक असल्यास शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये.